महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हिंदी भाषा सक्ती विरोधात कळंबोलीत निषेध व निदर्शने करण्यात आली आहेत। उल्हासराव कदम विभाग अध्यक्ष व वैशाली बोराडे यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली शहरामध्ये हिंदी भाषा सक्ती विरोधात निषेध व निदर्शने करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी हिंदी भाषा सक्ती विरुद्ध कार्यकर्ते पदाधिकारी यांनी घोषणा दिल्या। उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये अक्षयजी सुतार, कामगार सेना राज्य उपचिटणीस, रामभाऊ सांगळे, वाहतूक सेना पनवेल उरण विधानसभा अध्यक्ष, दादासो गलांडे वाहतूक सेना, विक्रम बावडेकर उपविभाग अध्यक्ष माथाडी कामगार राज्य चिटणीस, रामकृष्ण सावंत विभाग अध्यक्ष विवेक बोराडे, उपविभाग अध्यक्ष गिरीश तिवारी, प्रभाग सचिव ॲडव्होकेट अभिजित धुमाळ, प्रभाग सचिव दिनेश गुरव, प्रभाग सचिव आबाजी जावीर मनवासे, रिक्षा संघटक विजय सत्रे, शाखा अध्यक्ष चंद्रकांत येरकर, शाखा अध्यक्ष साहेबराव बोडके, उपशाखा अध्यक्ष आसिफ शेख, कुणाल शेगडे, नयन कदम तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते।